नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या। त्यासाठी मी ओलं खोबरं, गूळ, तूप, थोडंसं जायफळ, वेलची पूड, हळदीची पानं आणि त्याचबरोबर तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी पाणी गरम करत ठेवलं। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकलं। पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून मी 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड केलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं। पॅन मध्ये 1 चमचा तूप घेतलं आणि 1 छोटा नारळ खवून घेतलेला ॲड केला। त्याचा ओलसरपणा कमी झाला तिथपर्यंत भाजला। त्यानंतर अर्धी वाटी गूळ ॲड करून तो सुद्धा व्यवस्थित वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करायचा आहे। थोडंसं जायफळ किसून घातलं आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकली। तुम्हाला ड्रायफ्रुट्स हवे असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर मी इथे उकड जी होती ती 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलेली होती। त्यानंतर ती एका ताटामध्ये काढून घेतली मोठ्या आणि व्यवस्थित मळून घेतली तूप लावून। आता मी याचे गोळे करून तयार करते आणि त्यानंतर मी इथे हळदीच्या पानाला थोडंसं तुपाचा हात लावला आणि व्यवस्थित जे पीठाचा गोळा होता तो ठेवून एकत्र स्प्रेड करून घेतला। त्यानंतर मी वरून सारण ठेवलं आणि जी पातोळी होती ती व्यवस्थित बंद करून घेतली। त्याला व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून पातोळीतलं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही। अशा पद्धतीने सर्व पातोळ्या आपल्या रेडी झाल्या आहेत। आता मी इथे कुकरच्या डब्यामध्ये पातोळ्या सर्व व्यवस्थित लावून घेते आणि कुकरमध्ये आपल्याला 1-2 शिट्या करेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने तयार आहेत आपल्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या।